SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। निवडणूक काळात गुन्हेगारीवर लगाम, नाशिक रोड पोलिसांची कारवाई, गावठी कट्ट्यासह एका आरोपी अटक। सविस्तर वृत्त असे, नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यातच आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे। निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार नाशिक रोड विभागात अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं। याच अनुषंगाने दिनांक 17 डिसेंबर रोजी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांनी त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत कारतूस जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे। सामनगाव रोड परिसरात एक संशयित शस्त्र बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई सागर आडणे आणि अरुण गाडेकर यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयितास ताब्यात घेतलं। याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी बोलताना दिली। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्या मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्याच्या अनुषंगानं आमचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सपकाळे साहेब आणि सर्व आमची डीबीची टीम, त्याच्यामध्ये API सुरेश साहेब आहेत आणि विशेषतः ज्यांना याची माहिती मिळाली ते आमचे पोलीस शिपाई सागर आडणे आणि पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्यांच्या हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्र त्या ठिकाणी बाळगतो आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही छापा मारला तर त्यावेळेस इसम नामे मनोहर कैलास डोगळे याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि एक राऊंड अशा पद्धतीने एकूण 31,000चा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे। सदर इसम हा रेकॉर्डवरचा आहे, याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे आहेत, त्याचा देखील आम्ही पुढील तपास करत आहोत आणि एकूणच सदरची कारवाई ही आगामी महानगरपालिका निवडणुका निर्भय निष्पक्षपणे पार पाडावे या वातावरणाच्या अनुषंगानं करण्यात आलेली आहे। या कारवाईबद्दल मी नाशिक रोड DB आणि सर्व त्यांचे अधिकारी अंमलदार यांचं कौतुक करतो आणि अशाच पद्धतीने इथून पुढच्या कालावधीत देखील कारवाई होतील अशी नागरिकांना ग्वाही देतो। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।